नमस्कार, मी सुनील एकमत डिजिटलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लातूर पॅटर्न जे आहे ते देशभरामध्ये सध्या गाजत आहे. कारण नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये लातूरमधल्या 2 प्राध्यापकांची जी आहे ते नावं समोर आल्याच्या नंतर लातूर पॅटर्न जे आहे ते देशभरामध्ये जे आहे ते चर्चा होताना पाहायला मिळते. खरं तर या नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये जर आपण सुरुवातीला जर पाहिलं तर पी बी कुलकर्णी हे या आरोपीला जे आहे ते पोलिसांनी सीबीआयने जे आहे ते ताब्यात घेतलं होतं आणि तिथून जे आहे ते खरं म्हणजे ही चौकशी जी आहे ती सीबीआयची सुरुवात त्यानंतर जे आहे ते दुसऱ्या दिवशी लगेच जे आहे तर प्राध्यापक शिवराज मोठेगावकर जे आहे ते यांच्या घरी जाऊन सीबीआयने जे आहे ते 10 तास तब्बल झाडाझडती केली होती आणि चौकशी केली होती. आणि त्या चौकशीमध्ये जे आहे ते सीबीआयला अनेक कागदपत्र जे असतील, अनेक एव्हिडन्स जे असतील, मोबाईल असतील, लॅपटॉप असतील, या सगळ्या गोष्टी आढळल्या होत्या. आणि त्यामध्ये काही जे पुरावे आहेत, काही प्रश्नपत्रिका आहेत, या सगळ्या प्रश्नपत्रिका त्यावेळेस आढळल्या होत्या. मात्र सीबीआयने त्यावेळेस प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांना जे आहे ते एक नोटीस दिली आणि नोटीसच्या आधारे त्यांना सांगितलं की पुण्याच्या कार्यालयामध्ये तुम्हाला हजर व्हावं लागेल. मात्र तिथं सुद्धा पुण्यामध्ये गेल्याच्या नंतर तब्बल 10 ते 12 तास जे आहे ते सीबीआयकडून पुन्हा एकदा चौकशी करण्यात आली. आणि त्या चौकशी अंती सीबीआयच्या लक्षात असं आलं की काही पुरावे जे आहेत ते प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांनी जे आहे ते नष्ट केलेले आहेत. आणि प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांच्या मोबाईलमध्ये तब्बल 10 दिवस अगोदर जे आहे ते हा नीटचा पेपर आलेला होता. आणि याच सगळ्या पुराव्याच्या आधारे जे आहे ते सीबीआयनं शिवराज मोठेगावकर यांना जे आहे ते खरं तर ताब्यात घेतलेलं आहे. खरं तर मंडळी, मी तुम्हाला या सगळ्या प्रकरण जे आहे ते इन्साईड स्टोरी जी आहे ते सांगणार आहे. खरं तर 3 मेला जे आहे ते देशभरामध्ये नीट पेपर जे आहे तो झालेला होता. तब्बल 22 लाख विद्यार्थ्यांनी जे आहे ते नीटची परीक्षा दिली होती. 22 लाख विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा देत असताना जीवाचं रान केलं होतं. डोळ्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं. मात्र चूक एकाची आणि हे सगळं 22 लाख विद्यार्थ्यांच्या भोवती जे आहे ते हे अपयशाचं खापर जे आहे ते फोडावं लागलं. आणि पुन्हा एकदा नव्यानं आता या विद्यार्थ्यांना जे आहे ते नीटची परीक्षा जरी द्यावी लागत असली तरी या विद्यार्थ्यांचं खूप मोठं जे आहे त्यातून नुकसान झालेलं आहे. खरं तर ज्यावेळेस आपण जर सुरुवातीला जर पाहिलं तर नीट पेपर परीक्षा ज्यावेळेस झाल्याच्या नंतर प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांनी जे आहे ते एक व्हिडिओ केला होता. आणि तो व्हिडिओ अशा पद्धतीचा होता की विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांना असं विचारण्यात आलं होतं की आपल्या क्लासेसमध्ये दिलेले जो गेस्ट पेपर आहे त्या गेस्ट पेपरमधले काही प्रश्न विद्यार्थ्यांना आलेत का असं विचारण्यात आलं होतं. तर विद्यार्थ्यांनी त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं की आपल्या क्लासमधला जो गेस्ट पेपर आहे तंतोतंत त्याच्यामधलेच जे प्रश्न जे आहेत त्या नीट परीक्षेमध्ये विचारल्याचं त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आणि खरं तर या प्रकरणाची कुठंतरी म्हणजे त्यावेळेसपासून चर्चा व्हायला सुरुवात झाली की गेस्ट पेपरमधलेच जे प्रश्न आहेत ते नीट परीक्षेमध्ये तंतोतंत कसे काय आले, कारण त्याचे पर्याय जे आहेत ते हुबेहूब सेम कसं काय होते, ह्या सर्व प्रकरणावरती एक संशय होता. आणि लातूरमध्ये जर पाहिलं तर लातूरमध्ये एका विद्यार्थ्याच्या पालकानं जे आहे ते लातूरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे जे आहे ते तक्रार केली. आणि त्याच्यामध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे त्यांनी जे आहे ते रितसर जे आहे ते या पेपरचा जो पुरावा आहे तो पुरावा दिला होता. आणि त्यानंतर जे आहे ते लातूरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाने जे आहे ते यासाठी एक तपासणीसाठी जे आहे ते लातूरचे DYSP जे आहेत समीरसिंग साळवे यांची नेमणूक केली. आणि त्यांच्याकडे जो आहे तो हा पूर्ण तपास देण्यात आला होता. जवळपास जर पाहिलं तर त्यावेळेस SP ऑफिसनं पोलीस अधीक्षक कार्यालयाकडनं जर पाहिलं तर त्यांनी एक प्रेस नोट काढली होती. आणि त्या प्रेस नोटमध्ये त्यांनी एक नंबर सुद्धा मेन्शन केला. आणि त्यांनी असं सांगितलं होतं की त्या प्रेस नोटमध्ये की ज्यांना कुणाला या नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये काही जी माहिती आहे, काही पुरावे असतील तर त्यांनी पोलिसांना द्यावेत. आणि त्यानुसार जे आहे ते तपास सुरू होता. मात्र लातूर पोलिसांचा हा तपास सुरूच असताना सीबीआयने जे आहे ते यामध्ये एंट्री केलेली आहे. सीबीआयने जर पाहिलं तर लातूरमधल्या PB कुलकर्णी या प्राध्यापकाला जे आहे ते प्राध्यापकाला ताब्यात घेतलेला आहे. जवळपास हा PB कुलकर्णी जो आहे तो लातूरच्या दयानंद शिक्षण संस्थेमध्ये जे आहे ते रसायनशास्त्राचा हा प्राध्यापक होता. गेल्या 4 वर्षापूर्वी या प्राध्यापक आहे तो रिटायर झाले होता. खरं तर हा रिटायर झाल्याच्या नंतर पुण्यामध्ये जे आहे ते एक खाजगी कोचिंग क्लासेस चालवायचा होता. आणि खाजगी कोचिंग क्लासेस चालवत असताना तिथं सुद्धा तो विद्यार्थ्यांना जो आहे तो या नीट संदर्भामधले जे काही क्वेश्चन पेपर आहेत तर ते क्वेश्चन पेपरमधले काही प्रश्न जे आहेत ते विद्यार्थ्यांना सांगत असायचा. आणि हेच पेपर जे प्रश्न जे आहेत ते आपल्या नीट परीक्षेमध्ये येणार आहेत असा दावा सुद्धा तो त्या निमित्तानं करत होता. कारण PB कुलकर्णी जर पाहिलं तर PB कुलकर्णी हा NTAच्या ज्या पेपर सेटर्स आहेत तर त्या प्रकरणामध्ये त्या बॉडीवरती तो सेट करत होता. आणि त्यामुळं कुठंतरी या विद्यार्थ्यांना सुद्धा तो पेपर पुरवायचा अशी एक शंका होती. खरं तर या PB कुलकर्णीचं कनेक्शन जे आहे ते मनीषा वाघमारे ही जी व्यक्ती आहे, ती जी महिला आहे ती ब्युटिशियन आहे, ती ब्युटी पार्लर ते पुण्यामध्ये चालवत होती, त्या व्यक्तीशी संपर्क आला. आणि दुसरं जर पाहिलं तर मनीषा मांढरे ही सुद्धा एक प्राध्यापिका होती, तिचं सुद्धा या नीट प्रकरणामध्ये नाव आलं. खरं तर मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे या जर एका पुण्यामधल्या एका उच्चभ्रू वस्तीमध्ये जे आहे त्या दोघीही राहतात. आणि दोघींचं जरी पाहिलं तर एकाच सोसायटीमध्ये या दोन्ही महिला ज्या आहेत त्या राहत होत्या.
फक्त ए बिल्डिंग आणि बी बिल्डिंग असा दोन्हींचा फरक होता आणि मधल्या काळामध्ये जे आहे ते या दोघेही एकमेकांच्या संपर्कात सुद्धा असल्याचं सीबीआयच्या या तपासामध्ये समोर आलेलं आहे. खरं तर या सर्व प्रकरणामध्ये जर पाहिलं तर पी बी कुलकर्णी यानंच जो आहे तो हा पेपर जो आहे तो लीक केल्याचं जे आहे ते सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळते. कारण पी बी कुलकर्णीनं मनीषा वाघमारेला पेपर दिला. मनीषा वाघमारेने मांढरेचं कनेक्शन होतं, मांढरेने त्याच्या क्लासमधल्या विद्यार्थ्यांना ते पेपर दिला. त्याच्यानंतर तो पुढे शुभम खैरनार जो नाशिकचा जो डॉक्टर आहे त्या डॉक्टरला पेपर केला. त्याच्यानंतर तो अहिल्यानगरला आले आणि अशाच पद्धतीनं तो राजस्थान वगैरे या पद्धतीनं हा सगळीकडे ह्या देशभरामध्ये जो आहे तो पेपर जो आहे तो लीक झालेला आहे. आपण जर पाहिलं तर यामध्ये जर ज्यावेळेस पी बी कुलकर्णी यांना जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर, सीबीआयनं ताब्यात घेतल्याच्या नंतर जे आहे ते तपासाची चक्र गतिमान झाली आणि पी बी कुलकर्णी यांच्या मोबाईलमध्ये जे आहे ते काही धागेदोरे जे आहे ते लातूर कनेक्शनचे सापडायला सुरुवात झाली आणि त्यामुळं जे आहे ते लातूर कनेक्शन कुठंतरी समोर येताना पाहायला मिळत होतं. आणि पी बी कुलकर्णीला अटक केल्याच्या नंतर दुसऱ्याच दिवशी लागलीच RCC क्लासेसचे संचालक शिवराज मोठेगावकर यांच्या घरी जे आहे ते सीबीआय धडकले आणि तब्बल 10 तास सीबीआयनं जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते चौकशी केली होती. आणि या चौकशीमध्ये त्यांना काही कागदपत्रे असतील, प्रश्नपत्रिका असतील, मोबाईल्स असतील, लॅपटॉप असतील, ही सर्व जी कागदपत्रे जी आहेत त्यांनी जप्त केली, ही सर्व साहित्य जप्त केली. आणि शिवराज मोठेगावकर यांना सांगितलं होतं की तुम्ही पुण्याला जे आहे ते कार्यालयामध्ये तुम्ही हजर राहा अशी एक नोटीस दिली होती. आणि त्यानंतर शिवराज मोठेगावकर जे आहे ते पुण्याला हजर झाले. पुन्हा तिथं त्यांची 10 तास चौकशी झाली. 10 तास चौकशी झाल्याच्या नंतर जे आहे ते आपण जर पाहिलं तर सीबीआयनं जे आहे ते त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. आणि काल जर आपण जर पाहिलं तर सीबीआयनं दिल्लीच्या कोर्टामध्ये जे आहे ते शिवराज मोठेगावकर असतील आणि इतर आरोपी जे असतील ह्या सर्वांना जे आहे ते हजर केलं होतं. आणि त्यामुळं त्यामध्ये सीबीआयनं जे आहे ते 4 पानाची नोट दिलेली होती. त्या 4 पानाच्या नोटमध्ये सीबीआयनं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शिवराज मोठेगावकर यांच्या मोबाईलमध्ये जे आहे ते आम्हाला काही प्रश्नपत्रिका ह्याच्यात आढळून आलेल्या आहेत. त्याचबरोबर शिवराज मोठेगावकर यांच्या मोबाईलमध्ये जे आहे ते तब्बल 10 तास जे आहे ते म्हणजे 10 दिवस अगोदर जे आहे ते ही प्रश्नपत्रिका जी आहे ते मोबाईलमध्ये आढळून आली. आणि प्रश्नपत्रिका जे ते स्वतःच्या हातानं जे आहे ते लिहिल्याचं जे आहे ते या सर्व प्रकरणामध्ये समोर आलेलं आहे. आणि सीबीआयनं कोर्टामध्ये अशा पद्धतीनं सुद्धा बाजू आपली मांडलेली आहे की प्राध्यापक शिवराज मोठेगावकर या सर्व कनेक्शनचा जो आहे तो कुठंतरी भाग आहे आणि त्यामुळं आम्हाला या चौकशी करण्यासाठी 10 दिवसाची जी आहे ते कोठडी त्यांनी मागितली. आणि न्यायालयानं सुद्धा जे आहे ते 10 दिवसाची त्यांना सीबीआय कोठडी जी आहे ती दिलेली आहे. जवळपास पाहिलं तर शिवराज मोठेगावकर यांना 10 दिवसाची जरी कोठडी दिली असली तरी मात्र अजूनही सीबीआयची जी छापेमारी जी आहे ती अजूनही सुरू आहे. आपण जर पाहिलं तर नांदेडमधले 3 विद्यार्थ्यांचे जे आहे ते पुण्यामध्ये कसून चौकशी सुरू आहे. कारण ज्या विद्यार्थ्यांना हा पेपर जो आहे तो देण्यात आलेला होता त्या विद्यार्थ्यांकडून जे आहे ते चौकशी सुरू आहे. त्याचबरोबर आज सुद्धा लातूरमध्ये जे आहे ते सीबीआयचं पथक जे आहे ते दाखल झालं होतं आणि सीबीआयचं पथक जे आहे ते प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांच्या मुलाची सुद्धा जी आहे ते सीबीआयनं आज कसून जी आहे अशी चौकशी केलेली आहे. खरं तर या सर्व प्रकरणामध्ये आपण एक म्हणू शकता की शिवराज मोठेगावकर हे किती दिवसापासून नीट परीक्षेचा पेपर लीक करत होते काय हे अजून म्हणजे या तपासाचा भाग आहे. मात्र या 2026च्या जर आपण नीट परीक्षेचा जर विचार केला तर या नीट परीक्षेमध्ये त्यांचा जो मुलगा आहे आर्यन मोठेगावकर तो सध्या 12वीला जो आहे तो आणि तो नीटच्या परीक्षेसाठी होता. त्याचबरोबर RCC क्लासेसचे नांदेडचे व्यवस्थापक जो आहे ते विवेक पाटील यांची मुलगी सुद्धा जी आहे ते या नीट परीक्षेला बसली होती. आणि खरं तर आपल्या मुलांसाठी हा पेपर या प्राध्यापकानं फोडल्याचा जो संशय आहे तो समोर येताना पाहायला मिळतोय. आणि त्याच अनुषंगानं जे आहे ते आता सीबीआयकडनं जे आहे ते मोठ्या प्रमाणात चौकशी सुरू आहे. त्याचबरोबर लातूरमध्ये जे आहे ते गेल्या 6 दिवसापासून सीबीआय जे आहे ते आता टळ ठोकून जे आहे ते बसलेले आहे. सीबीआय वेगवेगळ्या अँगलनं जे आहे ते तपासणी करत आहे. जवळपास आपण जर पाहिलं तर या शिवराज मोठेगावकर यांच्या संपत्तीच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर जवळपास 1,500 कोटींची संपत्ती असल्याचा दावा जो आहे तो अनेक माध्यमांतून केला जातो. अनेक सूत्रांच्या माहितीतून सुद्धा समोर येते की 1,500 कोटींची त्यांची जी संपत्ती आहे असं मानलं जाते. जर समजा 1,500 कोटीची जर संपत्ती असेल तर पुढे येत्या काळामध्ये सुद्धा ईडीचे जे आहे ते कुठंतरी या प्रकरणामध्ये एंट्री होण्याची शक्यता आहे. आणि ईडीची जर एंट्री झाली तर त्यांचे जे आर्थिक व्यवहार आहेत त्यांचे जे सर्व जे बँक अकाउंट्स असतील त्यांचा जो सर्व कारभार असेल याची सुद्धा चौकशी 100% होणारच आहे. त्यामुळं कुठंतरी मोठेगावकरांचा पाय जो आहे तो आणखीन खोला जाण्याची शक्यता आहे. सुनील कुमार, एकमत डिजिटल, लातूर.